दुःख आपल्यालाच आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला मिळालेलं दुःख कुठलंही असो ते दुःखाला कारणीभूत आपलं प्रारब्ध आहे स्वतःच. त्याच्याकरता एक गीत आहे, ते ऐकलं. आपण दुःखी कशामुळे असतो? आपल्याला त्रास व्हायला म्हणून आपल्याला दुःख होत नाही. माझ्यापेक्षा हे कसा सुखी आहे, मी इतका दुःखी, हे कसा सुखी आहे, याचं मला जास्त दुःख, याचं जास्त दुःख. हे जर जास्त जर दुःखी झाला माझ्यापेक्षा तर मग मला बरं वाटते, काही हरकत नाही, माझ्यापेक्षा ते जास्त दुःखी. ते सांगणारे एक गीत आहे. म्हणजे देवाधिकाला सुद्धा हे दुःख सुटलेलं नाही हे सांगते ते. सहवास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे. सहवास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. मित्र नसतो, आपल्या नातेवाईक नसते, कोणी आपलं आपल्याला शोधत. कोणी नसे कुणाचे, कोणी नसे कुणाचे. याचे उदाहरण आहेत. कन्या स्नुषा नृपाची, मुलगी सून ही राजाची आहे. कन्या स्नुषा नृपाची प्रत्यक्ष राम भरता. रामासारखा नवरा आहे काय. पिचली क्षणा क्षणाला कारुण्य रूप सीता. कामातीच्या न आले सामर्थ्य राघवाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. आहे की नाही? हे उदाहरण कसं आहे, रामाला वनवास झालाय, पुढे जाऊन थांबा मावल्या होत, गावात जाऊ नका, झेंड्याच्या पुढे जाऊ नका, सगळे येऊ द्या. थोडा मावल्या थोडं पुढे जाऊन थांबा, गावात जाऊ नका. येतच नाही बाहेर, बाहेर जात नाही पुढे, निघाल्या पुढे तर. दुसरं उदाहरण द्रौपदीचं आहे. द्रौपदीचे काय हाल झाले. केली उभी पणाला द्यूतास कृष्ण भगिनी. सम्राट पांडवांची रानावनात राणी. पतिपाच कृष्ण बंधू परिभोग हे तियेचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. म्हणजे कृष्णासारखा भाऊ आहे तरी त्याला दुःख भोगावं लागलं. तिसरं उदाहरण आहे, त्यागून सूर्यपुत्रा कुंती पुन्हा कुमारी. माता अनुज त्याचे प्रत्यक्ष जन्म वैरी. कौतुक का करावे त्या रक्तबंधनाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. कुंतीचा मुलगा काय झाले परिस्थिती, आईनं विचारलं नाही, भावानं विचारलं नाही, एकटाच राहिला. मग याच्यातून काय सांगितलं त्यांनी, ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडूनी. निरपेक्ष आचरी तू कर्तव्य प्रेम दोन्ही. मग चालू दे सुखाने अभेरणे जगाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. या जगामध्ये चालणार आहे कमी जास्त, हेवे दावे करणार, सगळं करणार, काही नाही. आपण बुद्धीनं आपलं कर्तव्य हे करायचं आणि दुसऱ्यांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करायचा, कोणाचा द्वेष करायचा नाही. त्याच्यातच आपलं भलं आहे. मग लोक आपल्याला नाव ठेवत काही होत, आपण आपलं काम करायचं, दुसरे काय करते याच्याशी संबंध नाही.
तर आपण काय करत तर सोडून आपलं दुसरं दुःख काय जे आहे ते आपल्या प्रारब्धानुसार आहे. काय थोरा मोठ्यांना ते चुकलेलं नाही. आपण कोण? आपण तर सर्वसामान्य जीव आहेत. आता यायचं दुःख ऐकल्यानंतर आपल्याला बरं वाटतं आणि त्याच्यापेक्षा आपण सुखी आहेत. रामापेक्षा सुखी आहेत की नाही? 14 वर्ष वनवास गेला.